अगदी छोटं पण अतिशय मौलिक विचार मांडणारं भाषण आता आपण शिंदेचं ऐकलं. त्याच्यानंतर प्रमुख पाहुणे आदरणीय श्री सुधीर देवरे. श्री सत्यशील देशपांडे यांच्या सकाळीच दरबारी कानडाचं हे गायन ऐकलं, त्यामुळे मन फार प्रसन्न झालंय. आजच्या या कार्यक्रमामध्ये मला इथे बोलवलं हा मी स्वतःचा फार मोठा बहुमान समजतो. श्री विनय हळदीकर, श्री विलास शिंदेजी, डॉक्टर बसरगेकर आणि अनंत अभंग आणि श्री मुकुल या सर्वांचं मी पहिल्यांदा ग्रीटिंग करतो त्यांना सगळ्यांना. आणि विनय हळदीकर म्हणाले, त्यांनी माझं बरंच वर्णन केलं, यावरून मला असं वाटतं की तुम्ही खरोखरच उदार मतवादी आहात. आणि उदार मतवादीचे इथे जे सगळे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या बोलण्यातनं हा एकूण सूर असा आलेला दिसतोय मला. आमच्याकडे असं म्हणतात की ए डिप्लोमॅट व्हेन ही सेज येस ही मीन्स perhaps. When he says perhaps he says actually he means no, and when he says no he is not a diplomat. तर हर्डीकरांनी जे त्यांच्याबद्दल मी बोलणं ऐकतोय गेल्या काही तासाभरामध्ये, त्यांचं वाचन त्यांच्या पुस्तकातून असं वाचलेलं आहे आणि गेल्या 30-35 वर्षांचा त्यांचा माझा जो परिचय आहे त्याच्यावरून त्यांची जी एकूण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे किंवा सगळ्या अनेक थरातल्या लोकांना एकत्र आणून त्यांच्याकडनं काहीतरी काम करून घ्यायची त्यांची जी हातोटी आहे त्यावरून तेच खरे डिप्लोमॅट. नव्या युगाचे पाईक, स्वतंत्र भारताच्या पहिल्या पिढीची कामगिरी हा विषय खरोखरच अतिशय गंभीर आहे आणि अतिशय म्हणजे थॉट प्रोवोकिंग आहे. आणि 35 लेख एकत्र आणून त्याच्यातून अशा पुस्तकाचं संपादन करणं म्हणजे आधी म्हटल्याप्रमाणे खरोखरच हे शिवधनुष्य पेलल्यासारखंच काम आहे. म्हणून मी डॉक्टर बसरगेकरांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. देशाला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष होऊन गेली आणि विनय हळदीकरांनाही 75 वर्ष होऊन 1 वर्ष झालेलं आहे. हा एक प्रकारचा योगायोगच आहे म्हणायला हरकत नाही. तर अशा या हरहुन्नरी आणि जिवंत व्यक्तिमत्व असलेल्या व कारण मी तरुणाची मला ते नेहमी तरुणच वाटतात, कारण विचारांनी आणि मनाने ते नेहमी तरुणांसारखेच वागतात. तर अशा या तरुणाची जीवनकथा या नव्या युगाचे पाईक या ग्रंथामध्ये आता चितारलेली आहे आणि एक अतिशय दुर्मिळ अशा टाईपची याची सगळी कथा आहे. कारण अशा प्रकारचं जेव्हा पुस्तक कुठल्याही व्यक्तीबद्दल लिहिलं जातं तर सर्वसामान्यप्रमाणे त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या जीवनाबद्दल, त्याच्या गुणांबद्दल, त्याच्याबद्दल चर्चा असते. परंतु या पुस्तकामध्ये त्या अनुषंगाने संबंध भारतातल्या अनेक प्रश्नांबद्दल जे अनेक लेख लिहिले गेलेले आहेत, अशा प्रकारचं पुस्तक तर माझ्या कधी वाचनामध्ये आलं नाही. म्हणूनच मला अशा प्रकारचं पुस्तक यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने छापलं याचा सुद्धा फार आनंद होतोय आणि अभिनंदन करावं असं वाटतंय. तर नव्या युगाचे पाईक हे शीर्षकच मला वाटते विनयच्या जीवनशैलीला किंवा त्याच्या विचारसरणीला अतिशय यथार्थ आहे. कारण या नव्या युगामध्येच विनय जन्माला आला, लहानाचा मोठा झाला, त्याने शिक्षण घेतलं,
त्यानंतर त्याला एकूण जगाचा किंवा आसपासच्या याचा सगळा अभ्यास करायची संधी मिळाली आणि तो पुढे त्याच्यामध्ये जगाकडे बघू लागला. तर 20-25 वर्ष स्वातंत्र्यानंतरची जर का आपण त्याला नव्या युग म्हटलं, त्याला नवयुग म्हटलं, तर त्या काळामध्ये कोणत्या प्रकारची पार्श्वभूमी होती, म्हणजे तरुणांसमोर कोणत्या प्रकारचे प्रश्न होते, कशी परिस्थिती होती, ह्याचा थोडा बहुत आपल्याला विचार करायला पाहिजे. एक तर स्वातंत्र्य मिळून फक्त 15-20 वर्ष झाली असल्यामुळे देशप्रेमाची भावना अतिशय उत्कट होती. मनामध्ये लोकांच्या तळमळ होती, त्याबद्दल एक अशी कळकळ होती. तंत्रज्ञान पुढे येऊ लागलेलं होतं, परंतु त्या मानाने तेवढ्या व्यावसायिक संधी अशा उपलब्ध नव्हत्या. साहजिकच प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं पुढे चांगलं व्हावं अशी कल्पना होती, परंतु काय कसं करावं ह्याची खात्री वाटत नव्हती. त्याच सुमारास असे होतं की त्या दिवसामध्ये एक पाहिलं होतं की विचारसरणीचा, राजकीय विचारसरणीचा जनतेवरती खूप पगडा होता आणि त्याच्यामध्ये मात्र आणि असे समाजवाद, लोकशाही, हिंदुत्ववाद असे अनेक ह्याच्यामध्ये राजकारण तेव्हा विभागलेलं होतं. आणि एक मात्र असं होतं की या विचारसरणीची आणि राजकीय पक्षांची एक प्रकारची जवळीक होती त्यांची अशी. त्याच्यामध्ये म्हणजे जर असा विचार समाजवादी असेल तर समाजवादी विचाराचे जे लोक होते किंवा कुठल्या पक्षाचे लोक होते ते आपल्या पक्षाशी अत्यंत लॉयल असे असायचे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यावेळेला कोल्ड वॉर चालू होतं आणि भांडवलशाही आणि लोकशाही, भांडवलशाही आणि कम्युनिझम ह्याच्यामध्ये फार मोठी तेढ होती जगामध्ये. त्याच्यामध्ये मोठा संघर्ष चालू होता आणि भारत मात्र त्या दिवसामध्ये अलिप्ततावाद, नॉन अलाइंड अशा प्रकारची कल्पक अशा योजनेमध्ये आपली परराष्ट्र नीती यापुढे चालवत होता. तर अशा परिस्थितीमध्ये त्या काळचा तरुण त्याला तो सामोरा जात होता. पण एवढं म्हणता येईल की त्या तरुणाच्या मनामध्ये तेवढा संभ्रम नव्हता की पुढे आपण काय करावं म्हणून. कारण एकतर जरी अंधोक असं असलं चित्र डोळ्यासमोर होतं तरी आशादायक अशी त्याच्यापुढे समोर परिस्थिती वाटत होती. आणि अशा ह्याच्यामध्येच वेदांनी लिहिल्याप्रमाणे तो 1981 साली जेव्हा इंडियन एक्सप्रेस मध्ये रुजू झाला तर तेव्हा त्याचा बऱ्यापैकी त्याला शिक्षणाचा तर त्याच्याकडे शिदोरी होतीच, त्याचा अभ्यास झालेला होता, त्याच्यामध्ये पुष्कळ आत्मविश्वास होता आणि अनेक विषयांकडे, जगातल्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहण्याचं त्याच्यामध्ये कौशल्य पण निर्माण झालेलं होतं. म्हणूनच असं वाटतं मला की विनय जेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये काम करू लागला त्याची एकूण विचारांची धाटणी मात्र इतर लोकांपेक्षा फार वेगळी होती. कुठल्याही क्षेत्रामध्ये फार वर्ष राहणार नाही अशी त्याच्या मनामध्ये एक भावना होती आणि आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग एकूण सगळं असल्यामुळे तो अनेक ठिकाणी अनेक ह्याच्यामध्ये असा रिबेलस म्हणा किंवा बंडखोरपणा असा त्याच्या मनामध्ये होता. म्हणून त्यांनी जनांचा प्रवाह चालला वगैरे अशी अत्यंत म्हणजे अशी काही पुस्तकं त्याच्यात लिहिली. आणि हे करत असताना त्याच्या मनामध्ये नेहमी एक होतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलेले किंवा कर्तबगार असे जे लोक असतील त्यांचं सान्निध्य करणे, त्यांच्याबरोबर मैत्री करायची, जवळी करायची. आणि अशा ह्याच्यामधून त्याने पुढच्या 20-25 वर्षामध्ये जो लोकसंग्रह केला तो खरोखरच अवर्णनीय आहे. आणि
ज्या अनेक क्षेत्रात तो वावरला, म्हणजे पत्रकार, लेखक, समीक्षक, गायक. तो आता काहीतरी रोज रियाजही करतो आणि आता बंदिशी द्यायची त्याची आता महत्वाकांक्षा आहे. किंवा गिर्यारोहक, राजकारणी, शेतकरी संघटनेचा अत्यंत ऍक्टिव्ह असा सदस्य. मला वाटते फार क्वचित अशा प्रकारची व्यक्ती असेल की ज्याने इतक्या अनेक क्षेत्रामध्ये काही थोडा काळ का होईना परंतु असा वावर केलेला आहे. आणि त्यामुळेच अशा प्रकारे या पुस्तकातलं त्याचं सगळं जे वर्णन त्याचं आलेलं आहे किंवा त्याच्याबद्दल लोकांनी लिहिलेलं आहे हे अतिशय यथार्थ आहे. शेतकरी संघटना या संबंधित म्हणता येईल की विनय आणि श्री शरद जोशी यांचं एक प्रकारचं जवळचं नातं निर्माण झालेलं होतं. आणि शरद जोशी हे कृषी क्षेत्रातील अतिशय क्रांतिकारक असे विचारवंत होते की ज्यांनी शेती ही फक्त संस्कृती नसून व्यवसाय आहे आणि शेतीला जागतिक बाजारपेठ मिळायलाच हवी अशा प्रकारचे विचार तेव्हा मांडले होते. आणि ते पुढे मांडलं ते त्याचा संबंध देशभर प्रचार करणं वगैरे अशा याच्यामध्ये शेतकरी संघटना त्या काळामध्ये गुंतली होती. आणि शेतकरी संघटनेचं किती महत्व आहे आत्ताच आपल्याला श्री शिंदे यांनी सांगितलं की अजूनही देशामध्ये जवळजवळ 40-50% लोक शेतीवरच अवलंबून आहेत. त्यांची परिस्थिती अजून चांगली नाहीये. आणि जेव्हा देश 2047 साली जेव्हा विकसित देश म्हणून होईल तेव्हा आपण अशाच जगा गरीब राहिलो असू, निम्मा देश जगा गरीब असेल तर मग त्या देशाला पुढे कसं नेता येईल हा मोठी समस्या आहे. तर अशा प्रकारचा हा एक मोठा प्रश्न, आवड प्रश्न होता. तुम्ही म्हणालात की हे नवयुगाचे सगळे जे पाईक आहेत तर हे विनयने 1966 साली जी कविता लिहिलेली आहे की त्यागपत्र आजच देऊ अवघ्या जीवन पुष्पाचे. म्हणजे अशा प्रकारे भावनेने प्रेरित झालेले अनेक लोक ते त्याच्यात त्यांनी लेख लिहिलेले असे लोक आहेत किंवा लेख नसतील लिहिलेले असेही आहेत. ती पिढी अशी होती की ती अशी सगळ्या त्या देशप्रेमाने म्हणा, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने कसं काम करता येईल अशी भारीक झालेली होती. आणि त्या पिढीने आपला देश कसा सुसंस्कृत होईल, कसा सुदृढ होईल, सदृढ होईल, स्थिर होईल, लोकशाही प्रेरित होईल, धर्मनिरपेक्ष होईल, अशा अनेक विषयांवरती जे काम केलं किंवा त्याची जी भरीव कामगिरी केली त्याचीच आज या देशाला जे प्रकारची त्याचा जो पाया आहे देशाचा तो त्या काळामध्ये या पिढीने भरलेला आहे. आणि म्हणूनच आपण त्या पिढीसाठी कृतज्ञ आहोत असं म्हणायला हरकत नाही. स्वतःबद्दल मी म्हणेन की मला सुद्धा देशाचं प्रतिनिधित्व करायची त्या काळामध्ये बऱ्याच वर्ष संधी मिळाली, 30-40 वर्ष संधी मिळाली. आणि फार मोठा अभिमान होता, मोठा बहुमान होता तो. तर भारताची सामरिक शक्ती, भारताची परदेश नीती, भारताचा व्यापार, गुंतवणूक किंवा आता ग्लोबल कॉमन्स ज्याला म्हणतात, म्हणजे क्लायमेट चेंज म्हणा किंवा एन्व्हायरमेंट म्हणा, असे अनेक इश्यूज किंवा परदेशामध्ये येणारे भारतीय त्यांचे प्रश्न, अशा अनेक विषयांवरती काम करायला मिळालं. त्याबद्दल मी पुष्कळ बोललो, पुष्कळ लिहिलं पण. तर भारताच्या या सगळ्या बाबतीमध्ये मात्र एकच गाभा असा मी म्हणेन आणि तो होता म्हणजे मानवतेच्या मूल्यांचं जे भारताने पहिल्यापासूनच त्याचा पुरस्कार केला. भारताच्या संविधानाची किंवा घटनेची जी घडण आहे त्याबद्दल देशातील लोकांची जी निष्ठा आहे, तर या गोष्टींचं जगापुढे मांडणं हे मोठं आव्हान होतं. आणि
त्याचा मला खूपच अभिमान वाटला जेव्हा मी त्याचं भारताचं जेव्हा प्रतिनिधित्व करत होतो तेव्हा. विनय, तुमच्या आता दोन दिवसानेच तुम्ही 76 वर्ष पूर्ण करत आहात. तुमचं हार्दिक अभिनंदन. 76 काय ही एक संख्या आहे, एज इज ओनली ए नंबर. आणि तुमच्यासारख्या अनकन्व्हेन्शनल व्यक्तीला तर असं वाटणं अगदी साहजिकच आहे. मी फक्त एवढंच म्हणेन की तुम्ही जन्मभर एक प्रकारचं ज्ञानाचं पोळं निर्माण केलं होतं. त्याच्यात पुष्कळ जतन केलं तसं पोळं, आणि त्या पोळ्यामध्ये तुमच्या अनेक मित्रांनी, तुमच्या सहकार्यांनी, समविचाराच्या लोकांनी येऊन त्याच्यामध्ये तो मत घालत गेले. ते पोळं आज खूप मोठं होत आहे. ते अशा प्रकारचं जे पोळं आहे ते तुम्हाला पुढे चालू ठेवायला पाहिजे. जग फार मोठ्या गतीने बदलत आहे, आणि गेल्याच काही दिवसामध्ये, काही वर्षांमध्ये जी घटना घडते आता ती, उदाहरणार्थ ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, तर ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कसा नवीन पिढीला ह्याचा उपयोग करून घेता येईल या संबंधीचे विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. एक प्रसिद्ध जो विचारवंत आहे युवा नोआ हरारी म्हणून जो आहे, त्यांनी लिहिलेलं आहे की इन्फॉर्मेशन हॅज ऑलवेज ग्रॅव्हिटेटेड टुवर्ड्स सेंट्रलाइज्ड पॉवर्स, गव्हर्नमेंट्स, रिलिजन्स, मीडिया. AI is now that center, pulling knowledge away from traditional systems. And as it grows more accurate and engaging, search engines may fade. तर हा जो विचार आहे ह्याचं आपल्याला आकलन करायला लागणार आहे. तर मी तुम्हाला किंवा तुमच्या सगळ्या या मित्र वृंदाच्या समोर असं म्हणेन की 4-5 गोष्टींचा पुढच्या अजून 25 वर्षांसाठी असा विचार करायला पाहिजे. आणि त्याच्यात मी 4 गोष्टी ऍड करेन. एक म्हणजे इंटेलिजन्स, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आला त्याच्यामध्ये. दुसरं म्हणजे टेक्नॉलॉजी, तिसरं कम्युनिकेशन, आणि चौथं कंपॅशन. कंपॅशन फॉर ह्युमॅनिटी, कंपॅशन फॉर एन्व्हायरमेंट, कंपॅशन फॉर युअर लाईफ लिव्हिंग एज वेल एज नॉन लिव्हिंग थिंग्स. अशा प्रकारच्या ह्याच्या सगळ्या गोष्टींचं कशी सांगड घालता येईल. आज आपण या सायलोज मध्ये राहतो, प्रत्येक गोष्ट आपण वेगळ्या वेगळ्या करतो क्षेत्रामध्ये. मानवाच्या हितासाठी या गोष्टींची सांगड घालणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जे सगळे ते विचारवंत इथे बसलेले आहेत त्यांच्यासमोर मी हा छोटासा विचार मांडू इच्छितो की ही कशा प्रकारची सांगड घालता येईल ह्याचं आकलन करून, ह्याचा विचार हे करून तुम्ही एखादा फोरम करा म्हणा, किंवा कसं हे वाढवता येईल या दृष्टीने पुढे विचार करत राहा. भाषण माळे संपवण्यापूर्वी एक म्हणेन की प्रत्येक यशस्वी पुरुष किंवा स्त्रीच्या जीवनात सहचर किंवा सहचारिणी यांच्या प्रेमळ साथीचा मोठा सहभाग असतो. वेळेच्या अफाट किंवा भन्नाट वाटचालीमध्ये त्याच्या अतिशय बुद्धिमान, खेळकर आणि हसऱ्या चेहऱ्याच्या अशा लेखिका पत्नीचा धन्वंतीचा फार मोठा भाग आहे. किंबहुना सगळ्या वाबळे कुटुंबानेच त्यांना दिलेली माया व प्रोत्साहन त्यांच्या यशामध्ये सामावलेलं आहे. तुम्हाला परत अभिष्ट चिंतन आणि तुम्हा सर्व या नव्या युगा बायकांचं एकदा अभिनंदन. धन्यवाद.